आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महादेव मुंडे हत्या प्रकरणामधील आरोपी 8 दिवसात मिळाले नाही तर बीडमध्ये कडकडीत बंद पुकारू, एक गाडी सुद्धा फिरकू देणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं। मोठा मासा गळाला लागल्याची माहिती। संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना। वाल्मी कराड आणि गोट्या गीतेच्या नावानं मला धमक्या, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा आरोप। कासलेकडून घातपाताची भीतीही व्यक्त। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह 4 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खेवलकर सध्या येरवडा जेलमध्ये जामिनासाठी अर्ज करणार असल्याची देखील माहिती। मुख्यमंत्री सहायता निधीमधून कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत। 7 महिन्यामध्ये 2738 रुग्णांना 25,86 लाखांचं अर्थसहाय्य। मालेगाव प्रकरणामधील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ। न्यायालयानं अधिकाऱ्यांविरोधातील आरोपांबाबत चौकशीचे आदेश दिले। कथित बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांबाबत देखील चौकशीचे आदेश। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण। ठाण्यामधील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतर करण्याचा इशारा। पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन। ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेमध्ये 400 किलो बनावट बर्फी आणि पेढा जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। नमुने तातडीनं तपासणीसाठी पाठवले। नांदणी मठाच्या हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू, त्यासाठी वनतारा देखील सकारात्मक। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती। तर मठाची हत्तीण वनतारामध्ये नेण्यामागे आपली कोणतीही भूमिका नाही। जे काही झालं ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झालं, वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केलं।